हॅलो, मी चारू. मी आपण वाडा ही गोष्ट ऐकतोय. चौथ्या भागामध्ये आपण बघितलं, की हिरा आजीच्या लक्षात येतं, की झंप्याच्या मनात काहीतरी खतखततंय. पण ती काही बोलत नाही आणि ती तशीच ए झंप्याचं डोकं मांडीवर घेऊन बसते. त्याचा हा 5वा भाग मी तुम्हाला सांगतेय. हिरा आजी गप्पच राहते. देवाची गाणी म्हणत ती झंप्याला थोपटत राहते. झंप्या उठून बसतो. हिरा आजीचे दोन्ही हात हातात घेतो आणि म्हणतो, "मोठी आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे." आणि खाली मान घालून गप्प बसतो. हिरा आजी त्याच्या तोंडावरून हात फिरवते. म्हणते, "बोल बाळा, तुझ्या मनात जे काही असेल ते बोल." झंप्या एकदम, "मोठी आई, मी चुकलो. मी खूप मोठा अपराध केला." असं म्हणून तिच्या कुशीत शिरतो. हिरा आजी झंप्याला नीट बसवते आणि विचारते, "काय चुकलास ते नीट सांग. त्यावर काहीतरी उपाय काढू. बोल, काय झालं?" झंप्या म्हणाला, "नाही मोठी आई, कधीही न सुधारली जाणारी चूक आहे." हिराजी म्हणते, "बरं, सांग तरी काय झालं?" झंप्या म्हणतो, "मोठी आई, तुम्ही सर्वजण गावाला गेले होते. त्यावेळची गोष्ट आहे. माझी मैत्रीण वाड्यावर अभ्यासासाठी येत होती. मी आणि ती व्यवस्थित अभ्यासच करत होतो. पण एक दिवस आमच्या हातून चूक झाली आणि ती चूक आम्हाला फार महागात पडली." एवढं बोलून झंप्या गप्प झाला. हिरा आजी म्हणाली, "झंप्या, अभ्यासात चूक झालेली त्याचं आत्ता काय? मुरली पण ह्या गोष्टीला तर वर्ष उलटून गेलं." झंप्या म्हणाला, "मोठी आई, मला काय म्हणायचे हे तुला समजत नाहीये." हिराजी म्हणाली, "काय समजत नाही? मला सर्व नीट फोड करून सांग बरं." झंप्या म्हणाला, "मोठी आई, माझ्या व मैत्रिणीच्या हातून नको ते घडून गेले. त्यानंतर तिला थोड्याच दिवसात समजले, तिला दिवस गेले." हिरा आजी म्हणाली, "अरे माझ्या कर्मा, हे काय केलंस मुरली? तुझ्या काकांना आणि भाऊजींना सांगते, तुझं व तिचं लग्न लावून देतील." झंप्या म्हणाला, "मोठी आई, मी काय म्हणतो ते तुझ्या लक्षात येत नाहीये. अगं ह्या गोष्टीला वर्षाच्या वर दिवस होऊन गेले. तिला दिवस गेले त्यावेळेस ती माझ्याकडे आली होती. पण मी खूप घाबरून गेलो. आमच्या दोघांना काय करावं सुचेना. मग मी सध्या तरी लग्न करू शकत नाही. मी काही कमवत नाही. अबॉर्शन करून घेऊ. पैसे मी देतो." ते सर्व करण्याआधीच तिच्या आईला सर्व काही समजले. तिच्या आई-वडिलांना बाहेर तोंड दाखवायला लाज वाटायला लागली. सगळे लोकं आपल्यावर हसताय असं वाटायला लागले आणि मोठी आई त्या विचारातच तिच्या आईने आत्महत्या केली. "अरे मुरली, हे काय बोलतोस?" झंप्या म्हणाला, "हो मोठी आई, हे सर्व खरं आहे." हिरा आजी म्हणाली, "मुरली, मग तिने बाळाला जन्म दिला का? तुमच्या दोघांचं लग्न लावून देईन मी." झंप्या म्हणाला, "मोठी आई, तिला वाटायला लागले तिच्या आईच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत. ह्या विचारात तिने सुद्धा आत्महत्या केली." हिरा आजी आ वासून मुरलीकडे बघत होती. नंतर ती म्हणाली, "मुरली, त्या खोलीत मारणारी व्यक्ती हीच आहे का?" झंप्या म्हणाला, "हो मोठी आई, तीच, शांता." तेवढ्यात राजाराम शेठ, सितूभाऊ, सरिता आत आले. राजाराम सावकार म्हणाले, "आम्ही झंपेची तब्येत बघायला आलो होतो. पण झंपेचं बोलणं कानावर पडलं म्हणून दाराआडच थांबलो." पुढे राजाराम सावकार म्हणाले, "झंप्या, एवढी मोठी चूक केलीस रे. आम्हाला विश्वासात का घेतले नाही?" झंप्या म्हणाला, "काका, ती हलक्या जातीची होती.
मला वाटलं तुम्ही लोकं स्वीकाराल की नाही. मी कमवत नव्हतो. नाहीतर मी तिला स्वीकारलंच असतं. सितूभाऊ म्हणाले, "अरे झंप्या ती मुलगी होती हेच पुरेसं होतं. कसली जात अन् पात बघायची सांग. बरं झालं बरं झालं ते झालं. आता ह्यात सुधारणा नाही होऊ शकत. पण एक करू तिची क्षमा मागूया." पुढे झंप्याही बरा होतो. त्याच्या कपाळावरची जखम भरून येते. डोक्याचं बँडेज जाऊन कपाळावर एक छोटी चिकटपट्टी येते. झंप्या बाहेरही जायला लागला. दिवसेंदिवस झंप्यात बदल घडत होता. आज तो बाहेरून आला. तो व्यवस्थित केस कापून दाढी करून आला. आल्या-आल्या तो न्हाणीघरात गेला. थोड्या वेळातच झंप्या बाहेर जायला निघाला. व्यवस्थित इस्त्रीचे कपडे, जीन्स ब्लू पॅन्ट, पांढरा टी-शर्ट, छान भांग पाडलेला, शूज घातलेला असा हा झंप्या राजविंडा बाहेर निघाला. आणि कळस म्हणजे आज प्रथमच झंप्याचा आवाज सगळ्यांनी ऐकला. तो जाताना म्हणाला, "आई, काकू, येतो गं." झंप्याचे ते शब्द सरिताला अमृतासारखे वाटले. ती झंप्याला मिठी मारावी म्हणून त्याच्या बाजूला झेपावली. पण हिराआजीने तिला अडवले. हळू आवाजात हिराआजी म्हणाली, "पहिलं आठवतं आहे ना? त्या सावलीचं कधी काय बिनसेल सांगता येत नाही. सावली डोके फिरवूच आहे. जाऊ दे त्याला, आनंदात आहे तो." तरी त्याच्याही लक्षात आला पहिला अनर्थ. ती गप्प बसली. लांबूनच तिने हात हलवून आपला आनंद व्यक्त केला. हिरा आजीनेही झंप्याच्या दिशेने दोन्ही हात हवेत हलवत व आपल्या कानाजवळ बोटं मोडत म्हणाली, "कोणाची दृष्ट नको रे लागू देऊ मुरलीला, गणपती बाप्पा." झंप्या घराच्या बाहेर पडला. खरं पण सावलीचा तिळपापड झाला. स्वयंपाकघरातली फळीवरची भांडी धडाधड फेकायला सुरुवात केली. पालेभाज्यांचा चोळामोळा करून टाकला. वांगी, बटाटे सगळे बत्त्याने ठेचून काढले. सगळ्या घरभर करून ठेवले. ती सावली जोरजोरात घुगऱ्या आवाजात ओरडायला लागली. "परत ये, नाहीतर तुला बघून घेईन." ती सावली दान-दान पाय आपटत वाडाभर फिरू लागली. सर्व वाडा भूकंप झाल्यासारखा हादरायला लागला. वाड्यातले लोक घाबरून गेले. नोकर माणसांनी तर तिथून काढता पाय घेतला. मधून-मधून सावली दिसत होती. बायजा हातात भंडारा घेऊन उभी होती. सावली दिसली की तिच्या अंगावर भंडारा फेकायचा म्हणून तिने हातात ठेवला होता आणि तिला सावली दिसली. बायजाने हिराजीच्याही हातात भंडारा दिला. दोघी सावलीच्या पाठीमागे लागल्या. सावली घाबरली. कारण हिराजीचे सावलीवर अनंत उपकार होते. सावली ह्या सर्व गडबडीत चुकून देवघरात शिरली आणि शॉक लागल्यासारखी बाहेर फेकली गेली. सावली अदृश्य होऊन तिथून निघाली आणि सावलीला एकदम भारदस्त, धीर गंभीर आवाज ऐकू आला. "शांता, थांब!" सावली जागच्या जागी थांबली. आवाज म्हणाला, "मला ओळखलं?" सावली म्हणाली, "तुम्हाला कोण ओळखत नाही? असं त्रिभुवनात कोणी आहे का?" सावली पाठ करून व बरीच लांब उभी राहून बोलत होती. "बाप्पा हसू? बाप्पा हसू की रडू? काय तुझी लीला आहे? मी जिवंत होते, तुझ्यावर भक्ती होती, तेव्हा तुझा आवाजही कधी ऐकला नाही. बघणं तर फार लांबची गोष्ट. आणि आता तर तुम्ही प्रत्यक्ष माझ्या समोर उभे, तर मी तुम्हाला बघू शकत नाही, तुमच्या पाया पडू शकत नाही. पण देवा, मी मनापासून तुम्हाला नमस्कार करते, तो स्वीकारा." गणपती बाप्पा बोलले, "शांता, मी तुझा नमस्कार तर स्वीकारतो, पण आशीर्वाद मात्र नंतर देतो. चालेल?" शांता म्हणाली, "चालेल बाप्पा. तुम्ही आशीर्वाद राखून का ठेवला हे न समजण्या इतकी बुद्धू नाही मी." बाप्पा समंजसपणे फक्त हसले. सावली पाठ करूनच बोलली, "बाप्पा, मी असा काय गुन्हा केला की ही वेळ माझ्यावर आली?
गणपती बाप्पा म्हणाला, "कसली वेळेबद्दल बोलतीयेस?" सावली म्हणाली, "मला आत्महत्या करण्याची वेळ का आणली सांगा देवा. कोणी सांगितलं तुला आत्महत्या करायला? मी सांगितलं की झंप्याने?" सावली म्हणाली, "पण मुरलीधरने माझ्यावर अतिप्रसंग का करायचा सांगा?" "हे बघ शांता, त्या दिवशी कॉलेजमध्ये झंप्याने तुला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, घरातले सर्वजण गावाला गेले. 2 दिवसांनी येतील. अभ्यासाला वाड्यावर येशील का?" तू काय म्हणाली, "हो, मला तुझा वाडा बघायचाच आहे." जर वाड्यावर कोणी नाही तिथे जायचं का? हां, मी असं म्हणत नाही झंप्याची चूक नाही. तो चुकलाच नाही. तो चुकलाच आहे. मी काही त्याची बाजू घेत नाही. पण तुझं आणि झंप्याचं प्रेम होतं ना, त्याने तुझ्याशी लग्न लग्न केलंच असतं. तुला आत्महत्या करायचं कारण काय होतं? का झंप्यावर तुझा विश्वास नव्हता? आणि एका हाताने टाळी वाजत नाही. झंप्या झंप्या जर तुझ्यावर अतिप्रसंग करत होता, तर तू विरोध का केला नाही? का त्याला साथ दिली? म्हणजे झंप्या एकटा दोषी नाही. तू पण तेवढीच ह्या गोष्टीला जबाबदार आहेस. देवा, माझा स्वतःपेक्षा मुरलीवर विश्वास जास्त आहे. पण काय माहीत मी का आत्महत्या केली? मी चुकले म्हणून आईने आत्महत्या केली, ते माझ्या मनाला फार लागले. माझी मलाच लाज वाटायला लागली. हे मी काय करून बसले. काही झालं तर आई-बाबांना बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ह्या विचाराने मला रात्रंदिवस मन खाऊ लागले. मला भूक लागेना, झोप येईना. मी डिप्रेशनमध्ये गेले. असह्य होऊन मी हे पाऊल उचललं. बाप्पा म्हणाला, "पण झंप्याने तुझी समजूत काढली ना, मग आत्महत्या करायचं कारण?" शांता म्हणाली, "मला वाटलं मुरलीधर पण आत्महत्या करेन. तसं झालं नाही. मी एकटीच शिक्षा भोगते. मुरलीधर तर मजेत आहे." मी 5वा भाग इथेच थांबवतेय. तुम्हाला जर माझी गोष्ट आवडली असेल, तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.